सौर्या, कुठे बाहेर चाललास काय? अहो तो मी काल नाही का सांगितलं रियाचा डान्स ग्रुप जॉईन करतोय. त्यांना ना असा एक म्युझिशियन हवा होता ज्याला गाणं म्हणता येईल, गिटार वाजवता येईल. हम है ना, त्यामुळे आजपासून जॉईन करतोय. बघूया काय होतंय. चला. राधाला विचारलास ना? राधानीच सांगितलंय जॉईन कर म्हणून करतोय. ठीक. ते काल तू राधाला मोठ्या संकटातून वाचवलास. खराच तर हे दादा त्या केदारला लांडगा बोलतात ते काही चुकीचा नाही. काय काय डोक्यात चाललेलं असतं रे त्याच्या, काहीच कळत नाही आपल्याला. त्याच्यापासून लय जपून राहायला पाहिजे आपल्याला. सिरियसली. पण शेवटी सगळा गोड झाला ना, हे महत्वाचं. काय? हो ना. सौर्या, मला थोड्या पैशाची गरज होती रे. पैसे सांगा ना किती हवेत? 5 लाख हवेत. 5 लाख? म्हणजे काही सिरियस कारण आहे का? कारण आहे तसा, पण आता नाही सांगू शकत मी तुला. काय करू, कोणाला विचारू? दादांना विचारायचं? नको नको, दादांचे 20,000 आधीच द्यायचे, त्याच्यावरून डोका खात आहेत ते माझे. मग सीमा वहिनी? सीमा वहिनीला नको. हा मग राधाला विचारू ना, ती नक्की करेल काहीतरी. बघ बघ, बघतो. खरंच विचार तिला. विचार. मी लगेच पैसे परत करीन, काय व्याजासकट परत करीन. जीजू यार, व्याज बीज काय घेऊन बसलाय? मी विचारतो, डोंट वरी. जरा विचार. नक्की, काळजी करू. सीमा वहिनी, सीमा वहिनी, सकाळपासून बघतीये तुम्ही माझ्याशी काहीच बोलत नाहीये. रागावलायत का? राधा, केदारचा हा सगळा जो प्रकार कळला ना मला काल, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू आम्हाला विश्वासात घ्यायला नको होतस? नाही, केदारचं प्रकरणच वेगळं आहे ग, पण तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती आमची. तू किंवा तुझ्या आई वडिलांनी आम्हाला हे सगळं स्पष्टपणे सांगायला नको होतं का? तुमचं अगदी बरोबर आहे सीमा वहिनी, पण केदारची अटच होती की मी गार्गीशी लग्न करीन, पण घरी मी सांगणार, बाकी कोणीही बोलायचं नाही. ट्रस्ट मी सीमा वहिनी, तुम्हाला फसवायचा किंवा हर्ट करण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. आम्ही. राधा, चल लवकर, मी रेडी आहे, उशीर होतोय. आले. सीमा वहिनी, राहू दे, आता सगळं गोड झालंय ना, ठीक आहे. तुमची जोडी कुठे निघाली? मी हॉस्पिटलला चाललीये आणि सौरभ रियाकडे. रिया म्हणजे ती मानसची बायको? हो, रियाचा एक डान्स ग्रुप आहे. तिला एक सिंगर आणि जो गिटार वाजवेल अशा आर्टिस्टची गरज होती, त्यामुळे सौरभ जॉईन झालाय आणि त्याच्या आवडीचंच काम आहे ते. नाही, ते सगळं चांगलं आहे, पण ती रिया म्हणजे केसरचा नमुना नाहीये ना. नाही, जपून राहा म्हणावं सौरभला. नाही सीमा वहिनी, तसं काही नाही. ते दोघं चांगले मित्र आहेत, तुम्ही काळजी करू नका. येऊ मी? चांगले मित्र तर सौरभ आणि केसरी होते. हात पोळल्यावर रडत येऊ नकोस म्हणजे झालं. राधा, राधा, राधा चल यार, उशीर होतोय, माझा आवरलंय, चल. राधा. आपली गार्गी आहे ना, ती लग्न आधीच प्रेग्नंट होती. आता 4 महिने झालेत. मग राधा म्हणाली आपल्या घरचे समजून घेतील, तुम्ही दोघांनी लग्न करा.
केदार तुला माहिती आहे ना, फिरला रे तो. त्याने सांगितलंच नाही. आता राधाला ब्लॅकमेल करतोय. या दोघांचा अफेअर ऍक्च्युली 6 महिन्यांपासून आहे. म्हणजे मी आणि राधानी लग्न करायचं ठरवलं तेव्हा सगळ्यांना माहितीच आहे केदार किती डिप्रेस होता. त्या परिस्थितीत त्याला गार्गीनी सावरलं. हा, आता थोडेसे वावत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की गार्गी प्रेग्नंट आहे. ते सगळं असल्यामुळे घरच्यांना सांगायचं कसं, पण शेवटी त्याला राधानी समजावलं. ती म्हणाली अजिबात घाबरू नकोस, तू बिंदास लग्न कर, सगळे समजून घेतील, कोणी काहीही बोलणार नाही. आणि फायनली लग्न झालं. आता काहीही बोलायचं नाही, सांगतो ते नीट ऐक. इथून जाताना सदानंद कुबेरनी तुझ्या कारनाम्यांच्या व्हिडिओ क्लिप्स मला दिल्यात. तेव्हा आता तुझ्या नाड्या माझ्या हातात आहेत. तेव्हा आता जास्त आवाज नाही करायचा. चल. सौरभ चल. चल सौरभ चल. चल. सौरभ, काल मी घरी उशिरा आले आणि तू झोपला होतास म्हणून मी तुला उठवलं नाही. पण कालच्या प्रकाराबद्दल थँक्यू. माझ्या मनावरचं ओझं उतरलं. थँक्यू. झालं ते झालं, आता परत ते विषय नको. पण नंतर सुद्धा केदारनी त्रास दिल्यावर तू जिजूंना विश्वासात घेतलंस आणि मला नाही. ही गोष्ट लागलीच आहे मला. सॉरी ना. मी घाबरले होते. कोणाला? मला? हो. वाह, गुड गुड. घाबर असंच पाहिजे. येस. बरं सौरभ, तू सांगितलंस की तू रियाला भेटलास आणि तिने तुला ग्रुप जॉईन करायला सांगितलं, पण तू डिवोर्स बद्दल बोललास की नाही? अगं नाही, मी मुद्दामून विषय काढला नाही. म्हणलं खूप जास्त घाई होईल. मी आता फक्त ऑब्झर्व करत होतो. अच्छा, मग काय रिझल्ट निघाला तुझ्या ऑब्झर्वेशनचा? रिया सध्या खूप आनंदात आहे असं दाखवायचा प्रयत्न करते. डान्स ग्रुप आहे ना तिचा, पूर्ण बुडाली आहे त्याच्यात. पण तुला सांगू राधा, माणूस कुठेतरी दाखवत असला ना की तो खूप आनंदात आहे, की नक्की आत काहीतरी तुटत असतं. तुला सांगू सौरभ, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आता इगो इश्यूज झालेत दोघांमध्ये. असेल, मोस्टली तसंच असेल. राधा, प्रॉमिस मी, आपल्यामध्ये कधी इगो येऊ द्यायचा नाही. आपण एकमेकांवर कितीही चिडलो, रागावलो, भांडलो तरी आपल्यात इगो नाही आला पाहिजे. शरणागती घ्यायला कधीही घाबरायचं नाही. मी का झुकू असं नाही म्हणायचं. प्रॉमिस मी. प्रॉमिस. मला सुद्धा आत्ताच कळलं. बघ ना, मी तुला विश्वासात घेतलं नव्हतं तरी तू त्याचा इगो इश्यू नाही केला. लव्ह यू सौरभ. लव्ह यू टू. बघ ना, आपण दोघं एकमेकांना एवढं समजून घेतो. पण केदार पाहिलंच ना आता कसा डोळे वटारून बघत होता. सौरभ, प्लीज पेशन्स ठेव. आपण आता सगळं मिटवलंय ना, परत उद्भवायला नको. त्याचं वागणं आठवलं ना की माझं डोकं सरकतं अक्षरशः. असं वाटतं 2-3 कानाखाली ठेवून द्याव्यात त्याच्या, म्हणजे तरी ठिकाणावर राहील. सौरभ प्लीज, असा विचार सुद्धा करू नकोस. हे बघ, गार्गी त्याची बायको आहे हे तू विसरू नकोस. मला तर भीती वाटते की आपला राग त्यांनी गार्गीवर नको काढायला. असं काही करणार नाही, तेवढी हिंमत नाहीये त्याच्यात. आणि आता घरचे सगळे आहेत गार्गीची काळजी घ्यायला, आणि मी आहे. डोंट वरी. सौरभ, आज सकाळपासून सीमाबाईंनी बोलल्याच नव्हत्या माझ्याशी. मग काय, मी खूप मनवलं तेव्हा कुठे बोलायला लागल्या. तू हाक मारली म्हणून बरं झालं, नाही तर मी आज मारच खाल्ला असता.
बर राधा, यश जिजूंना 5 लाख रुपयाची गरज होती. ते म्हणाले काहीतरी अर्जन्सी आहे. मी जास्त खोलात जाऊन नाही विचारलं, पण काही होऊ शकेल अरेंजमेंट? हो, होईल ना. माझी एक 5 लाखाची FD आहे, ती मोडते आणि आज येताना पैसे घेऊन येते मी. चालेल. त्यांची अडचण आहे तर आपण मदत केलीच पाहिजे. त्यांनी अडचणीला आपली खूप मदत केलेली. चल निघूया. हो चल, पण पैशाचं विसरू नको. बस. मोनिका, अगं मग तू का राहिलीस माझ्याकडे? हे बघ, तुझी एक्झाम असते हे मला कळलं असतं ना तर मी तुला थांबवलंच नसतं. वेडी आहेस का तू? आता नीट अभ्यास कर, कळलं? लक्ष देऊन. हा कोणाचा फोन होता? मोनिकाचा. मला विचारल्याशिवाय कोणाशी बोलायचं नाही सांगितलं होतं ना मी. केदार, तुम्ही माझ्यावर हात उगारलात? माझ्यावर? ते कारण नसताना तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उगारायची? माझ्या आई वडिलांनी कधी माझ्यावर हात उगारला नव्हता आणि तुम्ही. केदार, काय होतं तुम्हाला? माझा तोल जातो, एकदम तोल जातो. मला भान नाही राहत. मला कळत नाही मी काय करतोय ते. मी तुला मारलं. सॉरी, मी तुला मारलं. नाही, तू मला राहू नकोस माझ्याकडे. तू निघून जा ग. अगं तुझ्यावर एवढं प्रेम आहे माझ्यासाठी, तुला मारलं मी. तू नको राहू. तू तुझ्या आई वडिलांकडे जा तू जा. आता त्यांना प्रेग्नन्सीचं नाही टेन्शन येणार. आपलं लग्न झालंय ना. तू जा, तू मला सोडून जा. तू माझ्या बरोबर राह. एवढी माझी लायकी नाही. तू जा. मला मारायचं, मला जगायचा अधिकार नाही. मला मारायचं. केदार, काय होतंय तुम्हाला? प्लीज शांत व्हा केदार. असं का वागताय तुम्ही? का वागताय? हे बघा, तुम्ही खूप चांगले आहात. कधी कधी तुम्ही इतकं चांगलं वागता ना. हा, मग असं मध्येच काय होतं तुम्हाला? केदार, तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात. हा, आपण डॉक्टर मानसची ट्रीटमेंट घेऊया का? हा केदार, मी आहे ना. मी सपोर्ट करेन तुम्हाला. हा, तुम्ही नका काळजी करू. तू सपोर्ट करशील मला? हो. सगळं जग माझ्या विरोधात गेलं तरी? हो केदार. आय लव्ह यू कारगी. लव्ह यू. या केदारचा आणि गार्गीचा काय घोटाळा आहे ना, मला काही कळतच नाहीये. मला काही हे वागणं पटलेलं नाहीये त्यांचं. काही मर्यादा हवी का नको? नाही, आपण एकमेकांवर प्रेम केलं म्हणून असं नाही वागलो आपण कधी. आता सगळ्यांनी घेतलंय आनंदानी, पण मला काही हे पटलेलं नाहीये. यश, काय रे, काय झालंय? एवढा काळजीत का दिसतोयस तू? मला वेगळाच टेन्शन आहे रंजे. टेन्शन? आता नवीन कसलं टेन्शन? मला 5 लाखाची गरज आहे. 5 लाख? अरे एवढं काय नुकसान झालंय की तुला 5 लाख हवेत? नाही म्हणूनच तू काळजीत दिसतोय. ते मग तुम्हाला सांगा, तुझा धंदा व्यवस्थित चाललाय ना? सांग ना. मी काय विचारते तुला? तुझा धंदा. तू आता मला 100 प्रश्न विचारत बसणार आहेस का? मला 5 लाख रुपये हवेत आणि तेही ताबडतोब हवेत. सौरभला मी सांगितलंय, तो काहीतरी राधाला विचारून करणार आहे. अरे पण तेच विचारते ना मी. कशाला हवे तुला 5 लाख? सांगेन तुला मी कधीतरी. सगळं आताच सांगायला पाहिजे असं आहे काय? माझ्यावर विश्वास नाही तुझा? येळ आली की सांगेन सगळा. प्रत्येक गोष्टीचा कशाला कीच पाडत बसतेस? नुसती कटकट. अरे आई, तो बडा शेर निघला यार. छुपा रुस्तम असतो. मला माहित होतं की तुला गिटार चांगली येते वाजवता, पण ड्रम्स पण. सौरभ,
शिकलो वगैरे नाहीये, पण येतं थोडंच. आय नो काही टॅलेंट्स ना इनबॉर्न असतात. आय नो दॅट यू हॅव इट. तू इतकी अमेझिंग वाजवलीस की त्या मुलांनी सिक्वेन्स लावायला सुरू केले. यू नो आय एम सो एक्साइटेड अबाउट दिस. आय हॅव अ गुड फिलिंग. आपले शोज आहेत ना सुपर हिट होणार आहे. थँक्यू. हॅलो रॉय. घ्या. हो थँक्स. सीमा, मला ना सॉलिड उत्सुकता आहे. अगं तेव्हा थिएटरला लागला होता ना, तेव्हाच पाहायचा होता मला. पण तेव्हा बाळणपणासाठी हॉस्पिटलमध्ये होते ना मी, त्यामुळे नाही बघता आला मला. अगं त्यात काय, मी सांगतो ना, त्या पिक्चर मध्ये ना अशी छोटी छोटी मुलं आहेत आणि गारुअण्णा प्लीज स्टोरी सांगू नका हो, प्लीज सांगू नका. येत्या 29 तारखेला सप्टेंबरच्या टीव्हीला दाखवणार आहेत BP बालक पालक. मला बघायचा आहे तो. तुम्ही आता काहीही सांगू नका मला प्लीज. तुला काय, बालक पालक सगळ्यांनाच बघायचंय. हो, आणि मलाही पुन्हा एकदा बघायचंच आहे. हो. मी आल्यावर हा कशाला आलाय असं होत असेल ना तुम्हाला? नाही रे केदार, तू बस बरं, बस बस. हे बघ केदार, चुका सगळ्यांच्याच हात नव्हतात. हा, तू आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं नाहीस याचं मात्र आम्हाला वाईट वाटलंय. जाऊ दे ना सीमा आता. पण आता तुला तुझी चूक कळली आहे ना, यातच सगळं आलं. बरं केदार, तुला ज्यूस आणू? नाही नको. सीमावहिनी, गार्गी खरंच चांगली मुलगी आहे. ती थोडी विचित्र वागली. अरे विचित्र म्हणजे काय? किती दडपण असेल तिच्या मनावर, नाही का ग सीमा? हो ना, आमच्या समोर वावरताना तिचा जीव घाबरागुबरा झाला असेल. तू पण कमाल केलीस हा केदार. निदान तिचा विचार करून तू आम्हाला सगळं सांगायला हवं होतंस. जाऊ दे ना आता सीमा. तुम्ही सगळे मोठ्या मनाने माझी चूक पदरात घ्याल याची खात्री होती मला, म्हणूनच मी आत्ता आलो इथे माफी मागायला. मी दादांकडे पण गेलो होतो, पण दादांनी काही ऐकूनच नाही घेतलं माझं. खोली बाहेर काढलं मला. जाऊ दे ना केदार, तू कशाला मनाला लावून घेतोयस? त्याचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना तुला. हो ना, ते जरी कडक वाटले ना तरी सुद्धा मनाने खूप चांगले आहेत. केदार, हे बघ, आमच्या मनात तुझ्याबद्दल कोणताही किंतु नाही. हे बघ, झालं गेलं विसरून जा. पण आता गार्गीची नीट काळजी घे. दडपणामुळेच तिची तब्येत वारंवार बिघडत होती. हो ना, आता तिच्या भोवती अगदी आनंदी वातावरण असायला हवं. आणि केदार, आता ती जबाबदारी तुझी आहे. काय? हो बरोबर आहे. हो. हा, आता कसं शहाण्यासारखा वागलास, असा शहाण्यासारखा वागत जा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. सौरभ, मी तुला मगाशी थँक्स बोलले. यु नो वाय? नाही. तू ना मला अगदी करेक्ट वेळेला भेटायला आलास. मला अर्जंटली एका वोकलिस्ट आणि गिटारिस्टची गरज होती. यु नो, आमच्या डान्स ग्रुपला दुबईमध्ये 3 शोज मिळालेत आणि मी ऍक्च्युली गृहीत धरलंय की तू येशील. खूप मजा येईल. डोंट वरी, तुझं टॅलेंट मी फ्री मध्ये नाही वापरणार. तुला 3 शोज मिळून 75,000 मिळतील. व्हॉट्स से? मजेसाठी म्हणून नाही, पण कामासाठी नक्की विचार करेन. पण आधी मला राधाशी बोलायला लागेल. ओ वाव, नवरा असावा ना तर असा. मी ना थोडीशी जेलस झाले. यू आर टू गुड टू बी ट्रू. बारा नंबर पेशंटचे काही टेस्ट करायला लागणार आहे, तर तुम्ही ते. राधा, तू येतेस का मी घरी जाऊ? नाही अरे, माझे 2 ऑपरेशन्स आहेत, ते झाल्यानंतर मी येते. तू हो पुढे. ओके. अरे बाय द वे, तुझ्या कामाचं काय झालं? परफेक्ट. ते माझ्या वाजवण्यावर जाम खुश आहेत. त्यांना गाणंही खूप आवडलंय. त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स होत्या ना त्या मी परफेक्ट पूर्ण करतोय. आणि यु नो व्हॉट, काय? आमचे पहिले 3 शोज दुबईत आहेत. काय? इट्स व्हेरी गुड. आणि हो, मला त्या 3 शोजचे 75,000 रुपये मिळणार आहेत. आय एम व्हेरी हॅपी सौरभ. तुला पैसे मिळणार आहे ते ठीक आहे,
पण तुला तुझं आवडीचं काम करायला मिळतंय. मला असं वाटतं की तुला तुझ्या करिअरची दिशा मिळायला लागली. मला खूप आनंद झालाय. काय झालं? मला ना रियाने मिठी मारली आणि किस पण केलं. तू तिला रिटर्न किस नाही ना केलंस? तुला काय वाटतं? मला वाटतं नाही केलं. म्हणजे मला विश्वास आहे तुझ्यावर. काय करतो? आय लव्ह यू. नर्स, सौरभ